का सासू हस्तक्षेप करते मुलीच्या संसारात. माझ्या संसारात सासरा खलनायक झालेला आहे. मुलांना हाणमार करणे, उपाशी ठेवणे, म्हणजे कळत्या मुलांना उपाशी ठेवणे. झोपेचं सोंग घेणार, आमचा स्वयंपाक झाला तिघाचा, पटकन घेणार टोपल्यातून. म्हणजे प्रेम अगोदर तुम्ही 10 वर्ष एका बरोबर प्रेम करता आणि 1 महिन्यात तुम्ही दुसऱ्यासोबत लग्न करताय. ते माझा अनुभव असा आहे. आता माझं वय चालू आहे 52. मला 2 मुलं आहेत. मुलाचं वय एकाचं 24, एकाचं 19. आणि आमचा संसार झाला 20 वर्ष लग्न झाल्यानंतर. माझ्या संसारात असं बऱ्याच ठिकाणी असं आहे का सासू हस्तक्षेप करते मुलीच्या संसारात. पण माझं उलट आहे. माझ्या संसारात सासरा खलनायक झालेला आहे. तुमचे वडील? नाही, माझे सासरे. तुमचे सासरे म्हणजे माझ्या बायकोचे वडील. ओके. यांनी खलनायक झालेत. यांनी आमचा संसार तोडलेला आहे. अच्छा. म्हणजे काय घटना होती? घटना अशी का तो त्यांच्या मुलींना असं सांगायचा का याचा जो पगार येतोय, मी ड्युटीला आहे एका कंपनीत, जो पगार येतोय तो तुझ्या ताब्यात घे, जी शेती आहे ती तुझ्या नावावर करून घे, आणि मूळ गावी आई वडील असतात त्यांना भेटायला जाऊ न देणं. अच्छा. आणि तिच्या नातेवाईकाला किंवा माझ्या नातेवाईकडे कोणत्याही लग्न समारंभाला नाही, कोणाच्या अंत्यविधीला नाही, कोणाच्या सुखदुःखात जाऊन देणे नाही. याच्यामुळे आमचे वाद होणे. आणि तिला पूर्ण सपोर्ट म्हणजे माझ्या सासऱ्यांचा होता, त्यांच्या वडिलांचा. हालाकी सासू माझ्याकडून होती, 100% माझी सासू माझ्याकडून होती. त्यांना वाटायचं की बाबा संसार सुरळीत व्हावा. आणि आमचं कोर्ट मॅटर चालू झालं नंतर, आणि याच्यात पण तिचे नातेवाईक पण माझ्याकडूनच येते. अच्छा. त्यांचे वडील आणि फक्त मिसेस या दोघांमध्ये हे सगळं दोघं मिळून मला त्रास देतात. आता हे कधीपासून तुमचं मॅटर सुरू आहे? केव्हापासून ही सगळी सुरुवात झाली? तसे चालू झालं 2012 पासून. चालत हे 2014ला त्यांनी माझ्यावर पहिला हल्ला केला. घरी येऊन मला हाणमार केली. म्हणजे असंच तिनं वडिलांना काहीतरी सांगितलं असेल किंवा काय. मी ड्युटीला होतो, घरी आलो आणि घरून बाहेर गेलो. तिनं असंच मग मुलांना फोन करायला लावला का तुम्ही घरी या, पाहुणे आले म्हणून. मग आले तर मला अचानक काहीच नाही, घरात आलो बसलो, आणि त्यांनी आल्या ते तू पोरीला त्रास देतो, असं करतो तसं करतो म्हणून. म्हणजे सगळे म्हणून बायको बी त्याच्यात होती. बरं, घरात नाही रस्त्यावर पण मारलंय मला. असं आमची बरीच मोठी कॉलनी आहे, त्या कॉलनीच्या चौकात घेऊन मारलंय मला. मग आता पुढे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही मॅटर आहे का तुमचं? हो, माझा न्याय नंतर ते 2014ला झालं. त्याच्यानंतर मी परत 2016ला त्यांनी अशीच परत एकदा केलं. नंतर मला माझ्या मित्राकडून भरत साहेबांचा कॉन्टॅक्ट झाला, संपर्क झाला का तू त्यांच्याकडे जाऊन, म्हणजे त्यांना माहिती होतं कंपनीतल्या मुलांना पण का बाबा माझा त्रास काय आहे ते. मग त्यांच्या लक्षात होतं मित्रांना का त्यांनी ते सरांच्या संपर्कात होते पहिले काही दिवस, म्हणजे असं ओळख होती त्यांची. तर त्यांनी मला त्यांच्याकडे नेलं, सरांकडे नेलं. मग सरांनी मला थोडं म्हणजे मानसिक आधार दिला, आणि त्या आधारातून मी बरा झालो. आणि आधार दिल्यामुळं तेव्हापासून मी सरांच्या किंवा आमच्या संघटनेशी संलग्नित आहे, जोडल्या गेलो. काय काय आरोप झाले तुमच्यावरती? माझ्याकडे मला आरोप असे झाले का हा खाण्यापिण्याला देत नाही, माझं बाहेर म्हणजे दुसऱ्या परस्त्रीसोबत संबंध आहेत, आणि बस एवढंच. आणि गावाकडे जाऊन येऊन द्यायचं नाही, फक्त गावाकडं आई वडील आणि कोणत्याही नातेवाईकाकडे जायचंच नाही, हा म्हणजे एकच मुद्दा. अच्छा. बर, आता इकडं बऱ्यापैकी सगळ्यांचा जर का आपण ऐकून घेतला, आता बऱ्याचशा मंडळींशी आम्ही चर्चा केली, त्यांचा प्रत्येकाचा सूर असा आला की बाबा एकतर ज्या महिलेसोबत तुम्ही विभक्त झाला त्या महिलेचं कुठंतरी एक्सटर्नल अफेअर किंवा जसं ते गुरु भाऊ वगैरे समथिंग असा तो प्रकार तुमच्या आयुष्यात होता का? म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये तसं काही मॅटर होतं का? नाही, जोपर्यंत ती माझ्या बरोबर आहे तोपर्यंत तिचंही नव्हतं आणि माझंही नव्हतं. तुमच्यावरती तसा आरोप केला? नाही, आरोप कधी केला? ज्यावेळेस ती कोर्टात गेली. अच्छा. ज्यावेळेस तरी सांगायचं म्हणून हा एक आरोप लावला वकिला. ज्यावेळेस तिच्या वडिलांनी तिला फोन करून सगळे हा मॅटर बनवायला लावला, तो आले, स्वतः आले, सगळा पसारा भरला त्यांनी माझ्या घरातला, जो मी संसारोपी 20 वर्षात जमून ठेवलेला होता तो. त्यांनी एक टेम्पो आणला, तिचा एक भावाला वडील आले, एक अजून 2 माणसं आले. त्यांनी एक टेम्पो घेऊन आले. ते टेम्पोत पसारा भरला आणि गावी घेऊन गेले. कुठे गेले माहित नाही, ते गेले. मग ते त्यांच्या वकिलाच्या संपर्कात गेले. मग त्यांच्या पुढे ते वकिलाच्या संपर्काने जसं जसं ते वकील सल्ले देईल तसं तसं ते माझ्यावर ते लावण्यात आलं, आरोप करण्यात आले. आणि आता 2021ला माझ्यावर DV ची केस टाकली.
आणि नंतर 2023ला 125 टाकली शेवगाव नगर म्हणजे जिल्हा. त्याचं काय आता कलम सांगताय तुम्ही, पण त्याचा काय अर्थ होतो? काय अर्थ म्हणजे पोटगी. पोटगीसाठी? हा, आता 2021ला जी पोटगी चालू झाली माझी, 2000 रुपये मला पर मंथ द्यावं लागतात ते. 2000 आणि वरून माझी मुलं आणि मी तिघच राहत होतो. अच्छा, मुलं तुमच्या सोबत मुलं माझ्यासोबत. आता मुला एकाच 24 वर्ष वय, 19 वर्षाचा आहे. मुलं सोडून गेली ती. अच्छा, त्याच्याकडे माझे व्हिडिओ सगळे, जाताना कशी गेली, मुलं कशी ठेवून गेली, ते सगळं माझ्याकडे. ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस मुलांचं वय किती होतं? त्यावेळेस 2021ला गेली बघा ती इथून. म्हणजे मागच्या 4-5 वर्ष? 5 वर्ष झाली. आता जर 24 वर्षाचा मुलगा आहे, त्यावेळेस तो 20 वर्षाचा हा, असेल. 19 वर्ष. मुलं कळतेच समजा. हा, मुलं कळतेत म्हणून मी थोडं मुलांना लक्षात येत असेल की काय सगळं होतंय, कसं होतंय. आणि जर का ते तुमच्या सोबत राहतात तर डेफिनेटली त्यांना तुमच्याबद्दल आणि त्यांच्या आईबद्दल निश्चितच, आता काय ना की घरात राहताय तर मुलांना आई वडील दोघही हवे असतात. हो. आता तुम्ही जर का सोबत 3 जण राहताय ना, आई नाहीये त्यांची मुलांची, तर त्यांनाही दुःख होतच असेल त्या गोष्टीचं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये काय चुकलं, नेमकं काय चुकलं? चुकलं असं का त्यांचा युगो, मुलांना हानमार करणे, उपाशी ठेवणे, म्हणजे कळत्या मुलांना उपाशी ठेवणे, हानमार करणे, हे आरोप किरकोळ. तुमचे काही घडले? नाही, घडलेलं आहे, रिअल फॅक्ट आहे. नाही तर मुलं तिच्या बरोबर नसते गेले का मग. पण मग आता आईने मुलांना जीव न घालणं हे हे मला म्हणजे वैयक्तिक मला न पटण्यासारखं. न पटणार आहे, पण हे झालेलं आहे सर. हे जी रिअल फॅक्ट आहे. म्हणजे आता मुलांना, म्हणजे कळत्या मुलांना उपाशी ठेवणं, अच्छा. ज्यावेळेस किंवा एक टाइम खाऊ घालणं, एक टाइम उपाशी ठेवणं, झोपून राहणं. स्वतः मी मुलांना स्वयंपाक करून जेव घातलेलं आहे. आणि आमचा आयता स्वयंपाक ती खायची आम्ही केलेला. झोपेचं सोंग घेणार, आमचा स्वयंपाक झाला तिघाचा, तिथे पटकन येणार, घेणार टोपल्यातून, खाणार, परत जाऊन झोपणार. मुलांची काय भावना आहे आता? मुलं काय म्हणतात? मुलं काय म्हणते, आणायचीच नाही म्हणे. आता सरळ सरळ उघड, नाही पाहिजे आई आई नाही पाहिजे म्हणते. ती ज्या आईचा जीवच नाही मुलात. आता हाला की माझ्या बरोबर एक मुलगा असतो, लहान असतो किंवा मोठा असतो, ज्यावेळेस मी कोर्टात जातो, ती मुलासंग साधं बोलत सुद्धा नाही. इतका का तिरस्कार? काय माहिती, आता तिलाच माहिती ना. तिच्या वडिलाचं आणि दोघं, बाकीचे तिचे मुलांचे मामा बोलतात, मामी बोलते, इतर नातेवाईक पण आम्हाला सपोर्ट करतात. इतका फक्त दोघच नाही बोलत. म्हणजे मानसिकता ही असायला पाहिजे की चल ठीक आहे, नवरा बायकोचं भांडण आहे किंवा नवरा बायकोचं पटत नाही, त्यात मुलांचा दोष काय? काहीच नाही ना. मुलांशी जर का तुम्ही प्रेमाने वागणार नसाल तर निश्चितच त्या मुलांना तुमच्याबद्दल प्रेम आयुष्यात कधी उरणारच नाही. आणि तीच गोष्ट माझ्या मुलांच्या बद्दल घडलेली आहे. त्याच्यामुळं ते मुलांना काही वाटत नाही तिचं. बर, मग आता काय काय प्रक्रियेदरम्यान तुम्ही चालला आहात? काय काय गोष्टी सहन करायला लागतात? न्यायालयीन प्रक्रिया म्हणा किंवा प्रशासकीय शासकीय यंत्रणेत कसे अडकलात? आता न्यायालयाने त्यानं माझ्यावर DV ची केस टाकलेली आहे शेवगाव न्यायालयात. आता ते चालू आहे, ते 5 वर्ष झाली चालू आहे. तर तिला पोटगी मंजूर झालेली आहे. 2000 रुपये महिन्याला भरावं लागतात. आणि तारीख पडते महिन्याला, कधी महिन्यात 2 पडतात, कधी 1 पडते. ते तारखेला हजर राहावं लागतं. प्रॉपर्टीचे काय काय इश्यू आहेत तुमची शेती झाली, घर झालं किंवा इतर जे काही पॉलिसीज आहेत त्याच्याबद्दल काय सध्या प्रोग्रेस आहे? काय सिच्युएशन आहे? नाही, सध्या त्यानं मागितले ना, हिस्सा मागितलेला ना मला. प्रॉपर्टी, घर आहे माझं इथं, त्याच्यात हिस्सा मागितलेला आहे. शेती आहे, 2 एकर शेती आहे, त्यातही मागितलेला आहे. मग ते आता तुमचं काय मत आहे? ते देणं आहे तुम्हाला की काय? तुम्ही काय लढतायत? तुम्ही काय आहे तुमचं मत? अजून प्रोसेस मध्ये चालू आहे, न्यायालयीन प्रक्रिया चालूच आहे अजून. म्हणजे तसं ते अजून निकाल नाही आलेला. ते प्रोसेस मध्ये चालू आहे. आता शिकतो कुठं आर्ग्युमेंट पर्यंत आलंय अजून. म्हणजे ते आता सरांच्या सल्ल्यानुसार चालू आहे. ते आम्हाला जास्त त्यातलं एवढं ज्ञान बरोबर आहे, कारण तुम्ही आलातच तेवढ्यासाठी आधी की आपल्याला सुचत नाहीये काही, पण मग आपण काय केलं पाहिजे? आपल्यासारखे असंख्य बांधव आहेत की जे या सगळ्या प्रोसेस मधनं जातात, त्यांनी काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टींसाठीच मी म्हणेल की आश्रम आहे. आणि आश्रम, ते सर दर रविवारी कार्यशाळा असते ना, सरांचं तेच मार्गदर्शन असतं ना. म्हणजे जे नवीन येतात त्यांना पण, आणि जे आम्ही जे जुने येतात, आता मी तर जुना आहे समजा, आम्हालाही तेच समजा आमची तारीख आहे उद्या, मग सरांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. सर आता उद्या तारीख आहे, काय करायचं? मग त्याच्याबद्दल सर आम्हाला सांगतात. ते विना मोबदला बरं की. खूप चांगली गोष्ट आहे की ते लढतायत. ते त्यांच्याही आयुष्यात ते सगळं स्ट्रगल, आता आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, बोललो, त्यांनी त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि खूप चांगली गोष्ट आहे, मी म्हणेल की किमान असं काहीतरी घडतंय की ज्यांना खरंच त्रास होतो. आणि इतर काही मंडळींशी आम्ही ज्यावेळेस आपण चर्चा केली त्यावेळेस त्यांचाही तोच सूर आला की अशा खूप साऱ्या घटना आहे किंवा अशा खूप साऱ्या केसेस आहे की ज्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतानाही काही इगोज म्हणा किंवा काही एक्सटर्नल अफेअर्स म्हणा, अशा कारणांमुळे या महिला अशा पद्धतीनं वागतात.
सो आता बरेचसे लोक आहेत असे की जे समोर नाही आलेले, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, त्यांना काय संदेश द्याल? नाही नाही, ज्यांची हे मनात ठेवण्यापेक्षा आहे ना, आता मी पण असं पहिलं लाजत होतो, पण ते मनात न ठेवता तुम्ही दुसऱ्याजवळ उघड गेलं पाहिजे, जेणेकरून आपलं कोणतरी ऐकते. आता मी माझ्या मित्राला माहिती होतं सरांच्या बद्दल, म्हणून त्यांनी मला त्याच्या थ्रू मला सरांपर्यंत आणलं बरोबर आणि सरांनी मला मार्गदर्शन केलं. बरोबर. तुम्ही एकटे नाही येत, असे भरपूर येत. मग ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस असे आपल्यासारख्या भरपूर दिसले ना. मग ज्यावेळेस मला सरांनी थोडं मार्गदर्शन केलं त्याच्यातून मी मोकळा झालो. मी एकटाच नाहीये, असे खूप आहेत आणि आपण कसं लढलं पाहिजे, कसं लढलं पाहिजे त्याच्याबद्दल सर मार्गदर्शन करतात. चला, म्हणजे भविष्यात आता ज्या घटना अशा घडतात किंवा जे लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत, आता त्या दादांचं एक म्हणणं खूप चांगलं आलं की बाबा तुम्ही हारू नका, निराश होऊ नका, लढा. इकडे तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम वाटत असेल तर इकडे या. इकडे आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींना बाहेर कसं पडायचं याच्यासाठी मार्गदर्शन मिळेल. पण तुम्ही कुठलंही अनिश्चित पाऊल उचलू नका किंवा कुठल्याही आत्महत्यासारख्या प्रयत्नांकडे तुम्ही जाऊ नका. तुम्ही लढलं पाहिजे आणि तुम्ही लढून जिंकलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आलं. याबद्दल तुमचं मत काय, तुम्ही काय सांगाल? मी हेच सांगेन का इथं एकदा माणूस येऊन गेला ना, तो आत्महत्या कधीच करणार नाही. फक्त एकदा आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एकदा इथून येऊन जावा, की सरांचं मार्गदर्शन एकदा घ्यावं त्यानं, जो बी व्यक्ती असेल त्यानं फक्त एकदा त्याने इथं यावा. जर त्याला आत्महत्या करायची त्याने फक्त एकदा इथं येऊन जावा, तो परत आत्महत्याच करणार नाही. आयुष्य कसं कसं जगायचं हे आम्हाला इथं आल्यावर कळतं. कारण एकदा सरांचं मार्गदर्शन जर भेटलं, त्या माणसाच्या त्या डोक्यात जर शिरलं ना, तो परत कधी आत्महत्या करणार नाही, कधीच आत्महत्या करणार नाही. तुमची केस जरा वेगळी आहे, पण बऱ्याचदा बहुतांश केसमध्ये जर का आपण पाहिलं तर एक्सटर्नल अफेअर्स किंवा महिलांचे एक्सटर्नल अफेअर्स किंवा पुरुषांचे एक्सटर्नल अफेअर्स असं प्रमाण आहे. आणि त्यातनं घडलेल्या ह्या खूप साऱ्या गोष्टी हो. त्याला कारणीभूत खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की सोशल मीडिया आहे, तुमचा आता इन्स्टा आहे, आपण त्याच्यावरती चर्चा केली. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की महिलांनी त्यांचं वर्तन कशा पद्धतीनं ठेवलं पाहिजे? हे पहा, महिलांनी वर्तन कसं आहे हे बघा, याच्यावर हे सोशल मीडिया याच्यावर थोडं कमी आणि आपल्या संसारात कंट्रोल असावं. आपल्या संसारात आपल्या मुलाबाळाकडं आपल्या आईवडिलांचे थोडेफार काही संस्कार असतील चांगले, तर त्याचं अनुकरण करावं. हे सोशल मीडिया थोडं कमी करावं, जेणेकरून आपली मागची पिढी कशी होती आणि आता पुढे काय चाललंय याचा विचार करून सगळं संसार करावा बस. आता काही केसेस आपण बघतो की नुकताच पुण्यामध्ये घडलेली घटना आहे की ज्या मुलासोबत लग्न होणार होतं त्याचाच जीव घेतल्याची बातमी सध्या सगळीकडे पसरली. हो आहे. अशा केसेस खूप साऱ्या आहेत. त्याच्या अगोदर युपीला वगैरे अशा केसेस झालेल्या आहेत की होणारा नवरा किंवा झालेला नवरा पण प्रियकराशी मिळून त्याचा काटा काढण्यात अशा खूप साऱ्या केसेस. अशा ज्या केसेस घडतात यामध्ये कुणाला दोषी धरता तुम्ही? यामध्ये त्यांच्या घरच्यांना दोषी धरणार, दोन्हीकडच्यांना. ओके, म्हणजे जर का मुलीच्या घरच्यांना पण आणि मुलांच्या घरच्यांना पण, तर त्यांनी ती संमती दिली पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाही. कारण जेणेकरून त्यांनी पूर्ण चौकशी करायला पाहिजे बुवा, मुलाची करायला पाहिजे आणि मुलीची करायला पाहिजे, दोन्हीकडच्यांनी बी. हालाकी त्यांचे संबंध जुने होते, दोन्ही घरच्यांचे दोन्ही कुटुंबाचे संबंध हे जुने पूर्वीचे आहेत. पण त्यांना वाटत नव्हतं का आता त्या मुलाच्या आईचं स्टेटमेंट असं आहे का हिला मुलीसारखं जपलं म्हणे मी, पण तिनं असा जागा दिला. त्या मुलाच्या आईचं स्टेटमेंट आहे बरोबर, का हिला मी पहिल्यापासून मुलीसारखं जपले म्हणे, पण तिनं असा धोका दिला. बरोबर. मग आता जे काही मंडळी आहेत किंवा जसे तुमचं म्हणणं आहे की आई वडिलांनी त्या गोष्टी सांभाळून घेतल्या पाहिजे. जर का एखाद्या मुलीचं एखाद्या दुसऱ्या मुलासोबत प्रेम आहे तर किमान त्यांना समजूतदारपणाने त्यांना समजूत घातली पाहिजे, किंवा जर का समजूत घालून जर ऐकत नसतील तर त्यांना किमान परमिशन दिली पाहिजे, जेणेकरून अशा अघटित घटना घडणार नाहीत पुढे. कारण प्रेम एकासोबत आणि लग्न एकासोबत जर का अशी परिस्थिती निर्माण झाली तर निश्चितच त्यातनं असे प्रकार समोर येतात असं म्हणायला आपल्याला निश्चितच या ठिकाणी ते मनच लागत नाही ना सर. म्हणजे प्रेम अगोदर तुम्ही 10 वर्ष एका बरोबर प्रेम करता आणि 1 महिन्यात तुम्ही दुसऱ्या सोबत लग्न करताय, मग ते पहिलं सगळं मनात राहतं ना ते. बरोबर. मग ते बार बार उकळ्या मारतात ते. बरोबर, अगदी. मग ते संसारात मन लागत नाही ना. आपण पहिले काय केलं आता काय करतो याच्यामुळं थोडं म्हणजे विचलित होतं ना ते मुलीचं, काय करावं काय नाही, मग ते अशा ह्या मार्गाला जाते ते. बरोबर. आता इतर मी अनेकांशी हा प्रश्न घेतला, तुम्हालाही तो विचारतो की आजकाल याची काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत ज्या की 2-3 दिवस लग्न करून जातात आणि मुली सगळे ते दागिने दुगिने घेऊन पसार होतात.
याबद्दल काय मत आहे तुमचं? अशा घटना ज्या घडतायत आपल्याकडे त्याकडे कसं बघता तुम्ही? या घटनेत आहे ना शक्यतो नागरिकाने जागरूक राहायला पाहिजे आणि त्यांचा थोडा पाठपुरावा करा, म्हणजे बघायला पाहिजे का, जेणेकरून हे आपले नातेवाईक मध्ये आहेत का. नवीनच जर समजा ही टोळी आहे, हे सगळे त्यांचे भाऊ भाचे बहीण सगळे त्यांची ती टोळीच असते आणि ते मिली बघत असते सगळ्या कोणाला. बरोबर. आणि आता कसं राहतं, वय वाढल्यामुळं तो नवरा बी उत्ता वेळ झाला असतो बा, चला आपल्याला स्थळ यायला लागले, हो, हो. आलंय तर घ्या उरकून, पण त्याच्यातच ते गुरफटल्या जातात. म्हणजे जो आणि काय असतं यांना बी 30-35 वय झाल्यावर मग त्याला वाटतं बा कुठेतरी आपल्याला मुलगी भेटायली, मग आपण बी हो होकार देतात. काय ते पहिले ऍडव्हान्स काय पैसे असतात ते जमा करायला लावतात आणि नंतर ते जमा केलं का मग नंतर त्यांचं ते 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. बरोबर ते सर बोलले, ते काहीतरी 3 दिवसांनी हप्त्याचा कट आणि कट. फुल असं हा काहीतरी. तर काय ते होतं सर?